मित्रा, तू बरोबर आहेस. शास्त्रवचने खरोखरच आपल्याला शिकवतात की पाप अगदी महान सद्गुणांचाही नाश करू शकते. अहंकार देखील धोकाकडे देणारा मार्ग आहे. परंतु मी माझ्या स्वतःच्या अनुभवामधून शिकलो आहे की खरी महानता नम्रता आणि भक्तीतून येते. तो बोलत असताना यातींचे शब्द त्याला कालांतराने देवामध्ये जगणाऱ्या जीवनापर्यंत घेऊन जाताना दिसत होते. मी एकेकाळी पृथ्वीवरील एक महान राजा होतो. तो म्हणाला एका विशाल क्षेत्रावर राज्य करत होतो. परंतु मी ते सर्व मागे सोडले. अस्तित्वाचे एक उच्च क्षेत्र शोधत होतो आणि म्हणून मी 1000 वर्षे परिपूर्ण आनंदाच्या क्षेत्रात जगलो, जिथे कधीच अस्तित्वात नव्हता. अष्टकाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. आणि हे राज्य कसे होते? आलोबा, त्याने विचारले. यतीचे स्मित आणखी खोल झाले. हे देवांचा राजा इंद्राचे निवासस्थान होते, ज्याचे 1000 दरवाजे आणि 1000 योजनांवर पसरलेला विस्तार होता. आणि तिथे मी आणखी 1000 वर्षे वास्तव्य केले. माझ्या स्वप्नांच्या पलीकडे सौंदर्य आणि वैभवाने वेढलेले होते. पण यतीच्या कथेने एक गडद वळण घेतले, जेव्हा तो कृपेपासून त्याच्या आखेच्या पतनाबद्दल बोलला. मला नंदन आकाशीय उद्यानातून बाहेर काढण्यात आले. माझे गुण गमावले गेले. मी आकाशातून पडल्यावर देवांनी स्वतः माझ्या नशिबावर शोक व्यक्त केला. दुःखाने वरुज्येष्ठकाने लक्षपूर्वक ऐके. त्याचे हृदय त्याच्या आजोबांच्या दुर्दशेबद्दल करुणेने भारावून गेले. आणि म्हणून यज्ञाच्या आदवीतून उठणाऱ्या धुराच्या शहाणपणाने मार्गदर्शित होऊन येती पुढे चालू राहिली. मी देवांना विचारले की मी कुठे पडणार आहे. तो म्हणाला, आणि त्यांनी या पवित्र प्रदेशाकडे तुमच्या स्वतःच्या क्षेत्राकडे लक्ष वेधले. आणि म्हणून मी आता तुमच्या समोर येतो. देवांचा आदर करणाऱ्यांमध्ये एक स्थान शोधल्याबद्दल आभारी आहे, तिने बोलले. संपल्यानंतर शांत होत गेली, जणू देवांची उपस्थिती जमिनीवर स्थायिक झाली होती. अष्टकाने आपल्या आजोबांकडे नवीन डोळ्यांनी पाहिले. त्यांना आत पाहिले. नंदनाच्या हिरव्यागार बागांमध्ये जिथे देव स्वतः एकेकाळी फिरत असत. अष्टक एक शहाणा आणि जिज्ञासू आत्मा येती या त्याच्या नीतिमत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या राजाचा शोध घेत होता. शतकानुशतके येती निसर्गाच्या सौंदर्याने आणि आकाशीय क्षेत्राच्या वैभवाने वेलेल्या दिव्यामध्ये राहत होती. अष्टकाची उत्सुकता त्याच्या मनात वाढत गेली आणि त्याने येतीला मरणोत्तर जीवनातील रहस्यांबद्दल विचारले. इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करण्यास सक्षम अष्टकाने विचारले, तुम्ही या बागांमध्ये लाखो वर्ष राहिला आहात. कशामुळे तुम्हाला हे राज्य सोडून येथे येण्यास भाग पाडले गेले आहे? येतीच्या अभिव्यक्तीला उदास केले आणि त्याने उत्तर दिले, जसे नातेवाईक मित्र आणि नातेवाईक ज्यांना संपत्ती नाहीशी होते त्यांना सोडून देतात, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली इंद्र असलेल्या देवांनी देखील त्याचे त्याग केले. ज्याने त्याचे नीतिमत्व गमावले आहे. या शब्दामुळे अष्ट खूप अस्वस्थ झाला. मरणोत्तर जीवनात पुरुष त्यांचे सद्गुण कसे गमावू शकतात याबद्दल अधिक माहितीसाठी त्याने यातीवर दबाव आणला. मला देखील सांगा, त्याने विचारले. कोणत्या कृतीद्वारे कोणते प्रदेश साध्य करता येतात? धार्मिकतेशिवाय जगलेल्या जीवनाचे परिणाम समजावून सांगण्यास सुरुवात करताना यातींचे डोळे ढगाळ दिसत होते. लोक त्यांच्या स्वतःच्या गुणवत्तेबद्दल बोलतात. यातीने दुःखाने भरलेला त्याचा आवाज. ब्रह्मा नावाच्या नरकात त्यांना त्रास सहन करावा लागेल. ते पृथ्वीवर वाढताना दिसतात. फक्त गिधाडे, कुत्रे आणि कोणे यांचे अन्न बनतात. हे शब्द ऐकून अष्टकाचा चेहरा पडला. त्याने येतीला पुढे जाण्यास सांगितले. त्याचे हृदय आश्चर्य आणि भीतीच्या भावनेने भरलेले होते. तिने स्पष्ट केले की शरीराच्या विघटनानंतर आत्मा त्याच्या आईच्या गर्भात एका अस्पष्ट स्वरूपात पुन्हा प्रवेश करतो. तो एक वेगळा आकार धारण करण्यापूर्वी आणि जगात पुन्हा प्रकट होण्यापूर्वी काही काळ तेथे राहतो. येतीने सांगितले की हा पृथ्वी नरकभूमी आहे, जिथे आत्मा पळतो. त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नसते आणि त्याच्या मुक्तीसाठी कार्य करू शकत नाही. जन्म आणि मृत्यूच्या स्वरूपाबद्दल स्पष्टता मिळवण्यासाठी अष्टकाचे प्रश्न चालू राहिले. मृत्यूनंतर त्याने विचारले, शरीर जाते किंवा नष्ट होते, अशा विसर्जनानंतर काहीच कमी होत नाही. कोणत्या तत्वाने त्याचे पुनरुज्जीवन होते? यातींची अभिव्यक्ती शहाणपणाची झाली, कारण त्याने उत्तर दिले, जो माणूस मरतो तो सूक्ष्म रूप धारण करतो. त्याच्या सर्व कृतींची जाणीव ठेवून तो हलेपेक्षा वेगाने दुसऱ्या एखाद्या रूपात प्रवेश करतो. जसे जसे संभाषण सुरू झाले, अष्टकाने श्रेष्ठ प्रदेशांच्या मार्गाबद्दल विचारले, जेथे पृथ्वीवरील जीवनाकडे परत येणे शक्य नव्हते. यतीने सद्द्वारांबद्दल सांगितले, ज्याद्वारे स्वर्गात प्रवेश मिळू शकतो. तपश्चर्या, परोपकार, मनाची शांतता, स्वआज्ञा, विनम्रता, साधेपणा आणि सर्व प्राण्यांप्रती
दयाळूपणात त्याने असा इशारा दिला की ज्ञान जर त्याचा वापर केला तर एका चैतन्यदायी शेकचीतरणान अष्टकाने येतीना एक रंजक प्रश्न विचारला, जे वेदांमध्ये पांगत आहेत. ते म्हणाले, आध्यात्मिक गुण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या जीवनशैलीचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःचे वर्तन कसे करावे याबद्दल त्यांची मते भिन्न आहेत. 4 जीवन पद्धती म्हणजे गृहस्थ, भिक्षू, ब्रह्मचारी आणि वनप्रस्थ विस्ताराने सांगण्यास सुरुवात करतात. यातील ते डोळे चमकले. उदाहरणार्थ तो म्हणाला, ब्रह्मचारिणीने त्याच्या गुरूंच्या निवासस्थानी राहिले पाहिजे आणि जेव्हा बोलावले जाईल तेव्हाच त्याला धडे मिळाले पाहिजेत. त्याने विचारल्याशिवाय त्याच्या गुरुच्या गरजांकडे लक्ष दिले पाहिजे. दररोज सकाळी त्याच्यापुढे उठून रात्री त्याच्या मागे गेले पाहिजे. नम्रता, आत्मसंयम, संयम, दक्षता आणि अभ्यासाप्रती समर्पण हे ब्रह्मचारीने यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण आहेत. ती बोलत असताना तो प्राचीन उपनिषदांची आठवण करून देत स्वतःला वेळेत मागे नेताना दिसत होता. गृहस्था, तो पुढे म्हणाला, प्रामाणिक मार्गाने संपत्ती मिळवली पाहिजे आणि यत्न केले पाहिजे. त्याने नेहमी दान धर्मात काहीतरी दिले पाहिजे. त्याच्या घरी येणाऱ्या सर्वांचे आदरातिथ्य केले पाहिजे आणि ते इतरांशी सामायिक केल्याशिवाय कधी काही वापरले नाही पाहिजे. यतीचे शब्द प्राचीन शहाणपणाबद्दल सखोल सदीच्या भावने घडलेले होते. तो एका क्षणासाठी थांबला आणि अष्टकाच्या पुढच्या प्रश्नाकडे वळला, मुनीचे काय, किती प्रकार आहेत. यती जाणून बुजून हसली. मुनी म्हणजे तो जो जंगलात राहतो तरी जवळ वस्ती आहे, किंवा उलट गावात राहणारा पण जवळ जंगल असलेला कुणीतरी. अष्टकाने मुनी असण्याचा अर्थ काय हे अधिक स्पष्ट करण्यासाठी जोर दिला. यती पुढे झुकला. त्याचे डोळे उत्साहाने चमकले. एक मुनी तो आहे जो सांसारिक वस्तूंपासून दूर राहतो आणि जंगलात राहतो. जरी तो भौतिक सुखसोयीचा शोध घेऊ शकत नसला तरी तो आपल्या तपस्वी शेतीद्वारे ते मिळवू शकतो. तो एखाद्या खिऱ्यात राहू शकतो, तरी कुटुंबाशी, जन्माशी किंवा शिक्षणाशी संलग्न नसलेल्या संन्यासीचे जीवन जगू शकतो. तिच्या शब्दांनी वेगवेगळ्या जीवनशैलीची स्पष्ट चित्रे रेखाटली आहेत. प्रत्येकाचा आध्यात्मिक वाहीचा स्वतःचा अनोखा मार्ग आहे. जी व्यक्ती मौनाची शपथ घेते, त्यांच्या भावना आणि इच्छांवर नियंत्रण ठेवते, ती व्यक्ती यश प्राप्त करते, असे ते म्हणाले. ते साध्या अन्नावर जगतात, इतरांना खाणी पोहोचवण्यापासून दूर राहतात आणि शुद्ध गरजे जोपासतात. तपश्चर्येमुळे क्षीण होऊन आणि मांस, मज्जा आणि रक्ताने क्षीण होऊन अशी व्यक्ती केवळ ज्या जगावरच नव्हे तर सर्वोच्च क्षेत्रावरही विजय मिळवते. ती बोलत असताना त्याचे शब्द सभोवतालच्या हवेशी मिसळलेले दिसत होते. त्यांचे स्वतःचे जीवन घेत होते. जेव्हा एखादा मुनी योग ध्यानधारणेत बसतो, आनंद आणि दोष, सन्मानाने अपमानाकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा ते जग मागे सोडून ब्रह्मासोबत संवाद साधत वातावरण एका अलौकिक ऊर्जेने भादलेले होते. ज्ञानी पुरुष आणि राजांच्या मेळाव्यावर सूर्य मावळत होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक उबदार नाळीजी प्रकाश पडत होता. तीक्ष्ण मनाचा आणि तीक्ष्ण प्रश्नांचा राहिला. अष्टक याने यतीचा सल्ला मागितला, जो स्वर्गातून पडला होता, परंतु तरी त्याच्याकडे मोठी बुद्धी होती. अष्टकाने यतीला सर्व अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेल्या ब्रह्मांशी संवाद साधण्याच्या मार्गाबद्दल विचारले. यतीने उत्तर दिले की यांच्याकडे वेदांचे ज्ञान आहे आणि जगाच्या भ्रामक स्वरूपाची जाणीव आहे. ते ही स्थिती त्वरित प्राप्त करू शकतात. तथापि ज्यांनी स्वतःला योग ध्यानधारणेसाठी समर्पित केले आहे, त्यांना ही समज प्राप्त करण्यासाठी जास्त वेळ लागतो, कारण त्यांना आधी सांसारिक गुणांबद्दलच्या त्यांच्या आसक्तीपासून स्वतःला दूर करावे लागते. तिच्या शब्दांनी अष्टक मंत्रमुग्ध झाला आणि त्याने त्याला त्याच्या स्वतःच्या कर्तव्याबद्दल विचारले. यतीने स्पष्ट केले की तो त्याचे आध्यात्मिक गुण गमावल्यामुळे स्वर्गातून पडला होता, परंतु त्यांच्या समोर जमलेल्या ज्ञानी आणि सद्गुणी माणसांमध्ये तो पडणे नियत होते. यतीच्या दुर्दशेबद्दल सहानुभूतीने प्रेरित झालेल्या अष्टकाने योग तपश्चर्येद्वारे मिळवलेले स्वतःचे सर्व जमा झालेले धार्मिक गुण त्याला पृथ्वी नरकात पडण्यापासून वाचवण्याच्या बदल्यात देण्यास सांगितले. तथापि यतीने धर्माच्या नियमांचा अहवालाले का प्रस्ताव नाकारला, ज्यात एका राजाला दुसऱ्या राजाच्या आध्यात्मिक गुणवत्तेच्या भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई आहे. त्याने स्पष्ट केले की ज्या ब्राह्मणाला त्याचा खरा स्वभाव समजला आहे, तोच अशा भेटवस्तू स्वीकारू शकतो आणि त्याने स्वतः त्याची सर्व संपत्ती योग्य प्राप्तकर्त्यांना आधी दिली आहे. त्याप्रमाणे यतीला त्याचे नशीब स्वीकारावे लागेल असे वाटत होते. त्याच प्रकारे उदात्त अंतकरणाचा एक तरुण राजा प्रतर्दन पुढे आला.
आणि त्याने येतीला त्याचे सर्व संचित गुण देण्यास सांगितले. त्याच्या आधीच्या अष्टकाप्रमाणे प्रत्यर्थनाला पतित राहिल्याबद्दल करुणा होती आणि त्याला दुःखापासून वाचवण्याची इच्छा होती. तथापि संकट काळात एखाद्याची आध्यात्मिक आखरणता टिकून ठेवण्याचे महत्त्व सांगून यातीने हा प्रस्ताव नाकारला. त्याने स्पष्ट केले की राजाने नेहमी सद्गुणाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संकटाला सामोरे जाताना देखील आणि इतरांकडून भेटवस्तू स्वीकारल्याने त्याच्या स्वतःच्या नैतिक चारित्र्याची तडजोड होईल. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत असताना उपस्थित असलेल्या आणखी एक शहाणा माणूस वासुम याने या जमावाला संबोधित करण्यासाठी आवाज दिला. त्याच्या शब्दांनी घटनांचा मार्ग बदलणार होता. परंतु सध्या अष्टप्रतधन आणि पडलेला राजा येती यांच्यातील गुंतागुंतीच्या आणि सूक्ष्म चर्चेवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. देवांच्या क्षेत्रात ओशतास्वाचा थोर मुलगा वासुमत शहाणपणाच्या शोधात राजा यातीसमोर उभा राहिला. वासुमत म्हणाला, मी फक्त एक निलंब आत्मा आहे आणि मी विचारतो, महान आला मला स्वर्गात आनंद घेण्यासाठी जग आहे की माझ्या सद्गुणासाठी बक्षीस म्हणून? आकाश यातीचे डोळे ज्ञानाने चमकले आणि त्याने उत्तर दिले, हे वासुमत, आकाशात विजेसारखे चमकणारे अगणित क्षेत्र आहे. जगांची संख्या तारे इतकीच अमर्याद आहे. वासुमतचा चेहरा आनंदाने उजळला, परंतु त्याचे हृदय लवकरच आजाराने भरले. महान राजा, मी तुम्हाला हे जग अर्पण करतो, तो म्हणाला. ते आनंद घेण्यासाठी तुमचे असू द्या, कारण मी त्यामध्ये कधीही पाय ठेवणार नाही. अशा दैवपणामुळे यातींचे डोळे आश्चर्याने रुणावले आणि त्याने भेट नाकारली. वासुमत, मी तुझी उदारता स्वीकारत नाही, तो म्हणाला. पण मला सांग, माझ्यासारखा राजा हे जग कसे विकत घेऊ शकतो? वासुमत हसला आणि दुसरा पर्याय दिला, जर ते खरेदी करणे अयोग्य मानले जात असेल तर ते माझ्याकडून भेट म्हणून घ्या. अशा भेटवस्तू स्वीकारण्याच्या योग्यतेचा विचार करत यातीने या सूचनेवर विचार केला. त्यानंतर उशिनाराचा मुलगा चिवी त्याच्याजवळ गेला आणि त्याने स्वर्गीय क्षेत्र मिळवण्याच्या स्वतःच्या संभावनांबद्दल चौकशी केली. यातीने उत्तर दिले की शिवीचे गुण अतुलनीय आहेत आणि त्याने आधीच आशीर्वादांमध्ये त्याचे योग्य स्थान मिळवले आहे. वासुम, शिवी आणि इतरांनी त्यांच्या भेटवस्तू देणे सुरू ठेवले. तेव्हा राजा येतीने स्वतःची योग्यता मिळवण्याची इच्छा व्यक्त कर प्रत्येकाला नकार दिला. अरिष्टाचा मुलगा अष्टकाने त्यांच्या समोर प्रदर्शित केलेल्या 5 सोन्याच्या गाड्यांबद्दल विचारले. ते स्वर्गातील दरवाज्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यावर स्वार होऊ शकतात का, अशी विचारणा केली. ती दयाळूपणे हसली आणि म्हणाली, त्या गाड्या तुम्हाला शाश्वत आनंदाच्या क्षेत्रात घेऊन जातील. पण त्यांना स्वतःसाठी घेऊन जाण्याऐवजी त्याने आपल्या सर्व साथीदारांना स्वर्गाच्या प्रवासात सामील होण्यासाठी आमंत्रित केले. एकत्रितपणे त्यांनी सोन्याच्या गाड्यांवर आकाशात चढाई केली. त्यांचे गुण विश्वाला दिवे प्रदर्शनासारखे प्रकाशित करतात. जेव्हा ते वर सरळ होते तेव्हा अष्टकाला यातींच्या भूताबद्दल अजूनही उत्सुकता होती आणि त्याने पृथ्वीवरील त्याच्या उत्पत्तीबद्दल आणि कृतीबद्दल विचारले. राजा यातीने उघड केले की तो सर्व पृथ्वीचा सोने नहुशाचा मुलगा येती होता, ज्याने ब्राह्मणांना संपत्ती आणि घोडे दिले आणि त्यांची प्रशंसा मिळवली. त्याने त्यांना सांगितले की त्याच्या सत्य आणि सद्गुणाने त्याला देव आणि मानवामध्ये एक प्रिय व्यक्तिमत्व कसे बनवले. जेव्हा ते स्वर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले तेव्हा राजा येतीने आपले शेवटचे शब्द आपल्या साथीदारांना सांगितले, जो द्वेष न करता चांगल्या ब्राह्मणांना माझी कथा वाचेल तो स्वतःच या जगात पोहोचेल. आणि म्हणून प्रख्यात राजा येती स्वर्गात चढला, जो असा मागे सोडून गेला, जो येणाऱ्या युगांपर्यंत लक्षात राहील. पहाटेच्या सोनेरी प्रकाशात राजा जनमेजय त्याच्या सिंहासनाच्या खोलीत बसला होता. त्याच्या सभोवती त्याच्या राज्याची समृद्धी होती. त्याचे डोळे कुतूहलाने चमकले होते जेव्हा तो त्याचा शहाणा गुरु बसानपणला संबोधित करत होता. हे आराध्य व्यक्ती, तो म्हणाला, मला त्या राजांचा इतिहास ऐकायचा आहे जे पूर्वीचे वंशज होते. मला प्रत्येकाबद्दल सांगा, कारण त्यांच्याकडे पराक्रम आणि कामगिरी होती. हे सांगण्यासारखी कथा आहे. हे जाणून वैशंपायन हसला. त्याने पुढची कथा सांगून सुरुवात केली. ज्याला 3 मुलगे होते, प्रवीर, ईश्वर आणि रौद्रस्व. त्यांपैकी प्रवीर हा राजवंशाचा चिरस्थायी होता. त्याचा मुलगा बालशिवने 4 समुद्रांनी वेढलेल्या संपूर्ण पृथ्वीवर राज्य केले. त्याचे डोळे कमाच्या पाकळ्यासारखे चमकले. शिवची पत्नी सौगिरी हिने त्याला 3 मुलगे दिले. शाक्त, चहाला आणि वाग्मी हे तरुण योद्धे युद्धातील त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होते आणि ते देवांच्या सन्मानार्थ संख्ययज्ञ करण्यासाठी मोठे झाले. त्यांना असे मुलगे होते जे ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये शिकलेले
आणि सद्गुणांसाठी समर्पित होते. त्यापैकी हिचीव हा संपूर्ण पृथ्वीचा एकमेव राजा बनला, ज्याला अनादुती या नावाने ओळखले जाते. तो त्याच्या पराक्रमात आकाशातील वासवासारखा होता. अनादुतीचा मुलगा म्हटणारा हा एक प्रसिद्ध आणि सद्गुणी राजा होता, ज्याने राजसूय आणि अश्व यज्ञ किरामतीनाराला 4 मुलगे होते. तानसू महान अतिरक आणि द्रुल्यू त्यापैकी महान पराक्रमी तानसू हा पुरुच्या वंशाचा गुन्हेगार बनला. त्याने संपूर्ण पृथ्वीला पराभूत केले, मोठी प्रसिद्धी आणि वैभव प्राप्त केले आणि इलिना नावाच्या मुलाला जन्म दिला. सर्व विजेत्यांमध्ये इलिना ही अग्रगण्य होती, ज्याने संपूर्ण जगाला त्याच्या अधिपत्याखाली आणले. त्याला 5 मुलगे होते, ज्यांच्या डोक्यावर दुष्मंता होता. दुष्मंता सूर, भीम, प्रवासू आणि वासू. त्यापैकी सर्वात मोठा दुष्मंता राजा झाला आणि त्याला भरत नावाचा एक बुद्धिमान मुलगा झाला, ज्याने एका राजवंशाची स्थापना केली, ज्यामुळे त्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरलीच्या 3 पत्नींनी त्याला 9 मुलगे दिले, परंतु त्यांच्यापैकी कोणीही त्यांच्या वडिलांसारखे नव्हते. त्यामुळे त्यांच्या मातांनी रागावला आणि त्या सर्वांना ठार मारले. भरताने केलेले मुलांचे प्रजनन व्यर्थ ठरले. तथापि राजाने नंतर एक मोठा यज्ञ केला आणि भागवतच्या कृपेने त्याला भूमन्यू नावाचा मुलगा मिळाला. भूमन्यूला 6 मुलगे झाल्या. सोत्रा, सोत्री, सुहवी, सुलेती, विरत आणि किचिक या सर्वांपैकी सर्वात मोठा सोत्रा याने सिंहासन मिळवले आणि अनेक राजसूय आणि घोडेस्वारी केली. त्याने त्याच्या अधिपत्याखाली आणले. हस्तिनापूरच्या राजावर सुवी उगवायला सुरुवात झाली होती. त्याने गजबजलेल्या रस्त्यांवर एक उबदार चमक दाखवली होती. जन्मेजय राजा त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याच्या भोवती त्याचे सल्लागार आणि दरबारी होते. तो ज्ञानवान ब्राह्मण वैशंपायनाकडे वळला आणि म्हणाला, हे पूज्य, मी माझ्या पूर्वजांची कथा तुमच्याकडून ऐकली आहे, परंतु ती मला एक थेंब मध प्याल्यासारखी होती. यामुळे मला आणखी काही हवे होते. कृपया सृष्टीचा स्वामी म्हणूपासून सुरुवात करून आमच्या वंशाची संपूर्ण कथा वाचा. वैशंपायन हसला आणि सौम्य आवाजात बोलू लागला, ऐका महाराज, जसे मी आधी द्वैपायनाकडून ऐकले होते, तसेच मी तुमच्या स्वतःच्या वंशावळीचा शुभ वृत्तांत सांगतो. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाला, दक्षाने अदितीला जन्म दिला, ज्याने विवासोतला जन्म दिला. विवासोत हा मनूचा पिता होता, जो आमच्या वंशाचा पहिला राजा होता. जेव्हा वैशंपायन बोलत होता, तेव्हा जन्मेजयचे डोळे कुतूहलाने चमकले. तो आपल्या पूर्वजांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक होऊन पुढे झुकला. ब्राह्मण पुढे म्हणाला, मनूला हा झाला, ज्याने पुढे पुरुरांना जन्म दिला. पुरुरो हा एक महान राजा होता आणि त्याला आयुष, नहुष आणि यतीसह अनेक पुत्र होते. तिची कथा प्रेम आणि हानीची होती. त्याला देवयानी आणि शर्मिष्ठा या 2 बायका होत्या आणि त्यांना इडुतुर्वासू, द्रुल्यू, अनु आणि पुरुडे 5 मुलगे झाले. या भावांना पुढे जाऊन महान राजा सापडले, जे इतिहासाच्या मार्गाला आकार देतील. आपल्या पूर्वजांच्या शौर्याबद्दल आणि शहाणपणाबद्दल वैशंपायन बोलत असताना जन्मेजयाचे डोळे मोठे झाले. यादूचे वंशज यादव म्हणून कसे ओळखले गेले, तर पूर्वीच्या वंशाला पौरव म्हटले गेले, याचे वर्णन ब्राह्मण करत असताना त्याने लक्षपूर्वक ऐकले. प्रत्येक पिढी इतिहासाच्या रचनेत स्वतःचा अनोखा धागा विणत असताना ही कथा एका समुद्र चित्रपटासारखी कोलवळत गेली. जन्मेजयाने प्राचीनताबद्दल ऐकले, ज्याने पहाटेपर्यंत सर्व पूर्वेकडील प्रदेश जिंकले. सन्यती, ज्याने वैनीशी लग्न केले आणि अहायान तिला जन्म दिला. आणि सर्व मामा, ज्याने बळजबरीने तिला मिळवल्यानंतर सुनंदाला आपली पत्नी म्हणून घेतले. वैशंपायन बोलत असताना जन्मेजयाचे मन आश्चर्याने भरून गेले. त्याला त्याच्या पूर्वजांच्या जीवनाबद्दल यापूर्वी कधीही इतकी माहिती नव्हती. ब्राह्मण पुढे म्हणाला, आणि अहंतीतून करीराला आला, ज्याने अंगीशी विवाह केला आणि महाभारताची उत्पत्ती केली. महाभारताने स्वीजनाला त्याची पत्नी म्हणून घेतले आणि त्यांचा मुलगा अंतनाईचा जन्म झाला. याबद्दल ऐकल्यावर जन्मेजयचे डोळे उत्साहाने चमकले. देवांच्या क्षेत्रात सर्वोच्च देवता ब्रह्मलाला आदरांजली वाहण्यासाठी एक भव्य सभा जमली होती. त्यांच्या उत्कृष्ट पोशाखात सुशोभित आकाशीय प्राणी पवित्र अग्निसमोर उभे होते. त्यांचा आवाज भक्तीने उंचावला होता. त्यांच्यामध्ये राला महाभिष इशुकुर आदघराण्यातील एक न्यायी आणि शक्तिशाली शासक होता, जो त्याच्या सत्यतेसाठी आणि शौर्यासाठी ओळखला जात असे. त्याने देवतांना 1000 घोड्यांचे यज्ञ आणि 100 राजसीयांनी प्रसन्न केले होते, ज्यामुळे त्याला स्वर्गात स्थान मिळाले. त्यांची पर्य कानी गंगा जेव्हा या मेळाव्याला पोहोचली, तेव्हा तिची चंद्राच्या किरणासारखी पांढरी रेशमी वस्त्रे वाऱ्याने हळुवारपणे
व उचलली. दैवी प्राण्यांनी आदराने त्यांची डोकी झुकवली, मात्र राजा महाबीज स्वतःच्या विचारांमध्ये हरवून गंगेकडे आदरहीन नजरेने पाहत होता. या उल्लंघनाचे साक्षीदार असलेल्या ब्राह्मणाने राजाला शाप दिला, दुर्दैवी, तू पृथ्वीवर पुनर्जन्म घेशील आणि जरी तू वारंवार या क्षेत्रामध्ये पोहोचील तरी तुझा क्रोध एक दिवस उत्तेजित होईल. तुला माझ्या शापापासून मुक्त करेल. नद्यांची राणी जी महाविशाला सहानुभूतीपूर्वक पाहत होती, तिच्याबद्दल प्रेमाने विचार करत निघून गेली. जेव्हा गंगा नश्वरचराकडे पळत जात होती तेव्हा तिला वशिष्ठ ऋषींनी शाप दिलेला खगोलीय प्राण्यांचा एक गट वासू भेटला. त्यांनी तिला सांगितले की त्यांनी अज्ञानाने कळशी ओलांडले होते आणि आता त्यांचा जन्म माणसांमध्ये होणार आहे. त्यांच्या दुर्दशेमुळे प्रेरित होऊन गंगाने त्यांना आपली मुले म्हणून जन्म देत स्वतः मनुष्य बनण्याचा प्रस्ताव दिला. तिच्या दयाळूपणाबद्दल कृतज्ञ असलेल्या वासूंनी तिला त्यांच्या नवीन जीवनासाठी नश्वर पित्याची निवड करण्यास सांगितले. गंगेचे डोळे महान प्रसिद्ध राजा प्रतिपासमोर झळकले आणि तिने घोषित केले की तो त्याचा मुलगा शांतनू, जो त्याच्या आतल्या दिव्य वंशासह जन्माला येईल. तिच्या निवडीमुळे प्रसन्न झालेल्या वासूंनी गंगेला त्यांची इच्छा व्यक्त केली. जन्मानंतर त्यांना पाण्यात टाकण्याची इच्छा होती, जेणेकरून मानवी जीवनाच्या कष्टांना जास्त काळ सोसावे लागला नाही. गंगाने त्यांच्या विनंतीला सहमती दर्शवली, परंतु किमान एक मुलगा जगू शकेल जेणेकरून तिचे श्रम व्यर्थ जाणार नाही तसे विचारले. तिच्या करुणेने प्रेरित झालेल्या वासूंनी त्यांच्या दैविक उजेच आठवा एका मुलाचा जन्म सुनिश्चित करण्यासाठी देण्याचे वचन दिले. कसे प्राणी निघून जात असताना गंगा पृथ्वीवर राहिली, तिच्या आत नवीन जीवनाचे वचन घेऊन, आणि म्हणून प्रतिपाचा मुलगा शांतनूचा जन्म झाला. त्याच्या नश्वर आणि आकाशी वारशाचे आशीर्वाद घेऊन जरी तो मोठा होऊन एक महान राजा होणार असला तरी त्याचे जीवन ब्रह्मदेवाच्या शापाने भाकीत केल्याप्रमाणे दुःख आणि कष्टाने चिन्हांकित होईल. तरीही त्या क्षणी गंगेचे हृदय आशेने फुलले, हे जाणून की तिची मुले एक दिवस स्वर्गात पळत जाण्याचा मार्ग शोधतील. उरू लोकांच्या देशात प्रतिपा नावाचा एक न्यायी आणि दयाळू राजा राहत होता. त्याने आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात गंगा नदीच्या उगमस्थानावर सखोल चिंतन करण्यात अनेक वर्षे घालवली होती. एके दिवशी जेव्हा तो ध्यानधारणेत बसला तेव्हा एक सुंदर दिव्य कन्या पाण्यातून उठली आणि त्याच्याजवळ आली. ती सामान्य स्त्री नव्हती, कारण तिचे सौंदर्य देवांच्या तेलासारखे चमकले होते. पौर्णिमेसारखी गुरुत्वाचा असलेली ती मुलगी प्रतिपाच्या उजव्या माडीवर बसली, जी सालाच्या झाडासारखी मजबूत होती. तिच्या सौंदर्याने चकित झालेल्या राजाने तिला विचारले की तिला काय हवे आहे. सौम्य स्मितहास्याने तिने उत्तर दिले की तिला त्याची पत्नी व्हायची आहे. मात्र प्रतिपा त्याच्या पवित्रतेच्या शक्तीशी बांधील होती आणि तिच्या पुढे जाऊ शकली नाही. तू माझी पत्नी किंवा आमच्या घराण्याची स्त्री नाहीस, त्याने हळुवारपणे स्पष्ट केले. पण मी तुला दुसरी व्यवस्था देऊ शकतो. तू आमच्या घराची सून होऊ शकतेस. त्या मुलीने हा प्रस्ताव मान्य केला, कारण तिने प्रतिपाच्या सद्गुणांचा आदर केला आणि तिच्या उदात्त गोष्टीचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली. जसे की प्रतिपाला शांतनू नावाचा एक मोठा मुलगा होता, जो अद्याप त्याच्या वंशामध्ये आलेला नव्हता. जेव्हा वेळ आली तेव्हा प्रतिपाने शांतनूला बोलावून घेतले आणि एकदा त्याला भेटलेल्या दिव्य कन्येबद्दल त्याला सांगितले. त्याने आपल्या मुलाला तिला गुप्तपणे भेटण्याची सूचना केली. जर ती पुन्हा आली तर आणि तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्याची सूचना केली. महान बुद्धिमत्ता आणि सामर्थ्यवान तरुण शांतनू आपल्या वडिलांच्या सिंहासनावर विराजमान झाला. सद्गुणांनी भरलेल्या अंतकरणाने त्याने आपल्या राज्यावर शहाणपणाने राज्य केले. तथापि तो लवकरच अस्वस्थ झाला आणि त्याचा बराचसा वेळ जंगलात हरिण आणि म्हशींची शिकार करण्यात घालू लागला. एके दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर भटकत असताना त्याला सिद्ध आणि चन्नानी वारंवार भेट दिलेल्या प्रदेशाचा अनुभव आला. त्याला ती पुन्हा दिसली, एक सुंदर मुलगी जी एकदा त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसली होती. तिचे सौंदर्य स्वतः श्रीदेवीसारखे चमकले आणि शांतनू लगेच मोहित झाला. त्याने तिच्याकडे स्थिर नजरेने पाहिले. तिच्या मुखात ते जणू काही अमृतासारखे पीत होते. त्या तरुणीला देखील राजाबद्दल प्रेम वाटले आणि तिने त्याच्याकडे उत्कटतेने पाहिले. शेवटी जेव्हा ती त्याच्याशी बोली तेव्हा ती सौम्य शब्दात होती, जणू तिला भीती वाटत होती की एखादा कठोर स्वर त्यांच्या भावनांचे नाजूक संतुलन मोडून टाकेल. तू देवी असशील की नश्वर, त्याच्या इच्छेने थरथरणाऱ्या आवाजाने शांतनूने तिला विचारले. मी तुला माझी पत्नी होण्यासाठी विनवणी करतो. हस्तिनापूरच्या हिरव्यागार बागांमध्ये एक न्यायी आणि न्यायशासक राजा शांतनू विचारशून्य होऊन आपल्या दरबारात बसला होता. त्याचे डोळे आईकडेच त्याची पत्नी बनलेल्या सुंदर गंगेकडे वळले.
तिचे शब्द अजूनही त्याच्या मनात प्रतिध्वनित होत होते. मी तुझी पत्नी बनेल आणि तुझ्या आज्ञा पाळेल. त्याला तिचे वचन आठवते. जोपर्यंत तो तिच्याशी दयाळूपणे वारेल तोपर्यंत ती त्याच्यासोबत राहील. परंतु जर त्याने तिच्याशी कधीही हस्तक्षेप केला किंवा तिच्याशी निर्दयीपणे बोलले तर ती त्याला सोडून दे. जेव्हा राजाने या विचाराचा विचार केला तेव्हा गंगा तिच्याजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य स्मितहास्य, तिचे शब्द त्याच्या कानांना संगीतासारखे होते. हे राजा, मी तुझी पत्नी बनेल आणि तुझ्या आज्ञा पाळेल. तिने त्याला त्यांच्या कराराची आठवण करून दिली आणि राजा शांतपणे होकार दिला. त्या मुलीची वैशिष्ट्ये निर्दोष सौंदर्याने चमकली. तिने उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाने राजाच्या हृदयात आनंदाचा रोमांच पाठवला. अशा प्रकारे राजा आणि त्याची राणी या दोघांसाठीही मोठ्या आनंदाचा काळ सुरू झाला. गंगेने हस्तिनापुराला प्रकाश आणि आनंद मिळवून दिला. तिची उपस्थिती एक दिव्य आशीर्वादासारखी होती. ती अनेकदा नाचत आणि गात असे. तिला पाहणाऱ्या सर्वांची मने मंत्रमुग्ध करत असे. राजा तिच्या प्रेम आणि स्नेहाने मंत्रमुग्ध झाला आणि महिने ऋतू आणि वर्षे त्याच्या नकळत गेली. पण या आनंदात गंगा अनेकदा नदीकडे निसटून जात असे, जिथे ती एक गुप्त विधी करायची आणि मग सौम्य स्मितहास्याने ती त्यांच्या 8 मुलांना पाण्यात फेकून देत असे की तुझ्या भल्यासाठी आहे. राजा दुःखाने पाहत होता, परंतु त्याची पत्नी त्याला सोडून जाऊ नये म्हणून बोलण्याचे धाडस करत नव्हता. तरीही प्रत्येक हानीबद्दल त्याला दुःखाची जाणवली. अशाच एका प्रसंगी शेवटी राजा शांतपणे गंगेला तिच्या कृतींबद्दल सामोरे जाण्याचे धाडस केले. जेव्हा ती त्यांच्या 8व्या मुलाला नदीत फेकण्याची तयारी करत होती तेव्हा राजाच्या दुःखी चेहऱ्याने आणि हताश शब्दांनी तिला थांबवले. त्याला मारू नका. तू कोण आहेस आणि कोणाचा तू तुझ्या स्वतःच्या मुलांना का मारतोस? गंगा त्याच्या शब्दांनी चकित झाली. तिने तिचा खरा स्वभाव प्रकट केला. आकाशी प्रदेशातील एक देवी जिने 8 वासूंना जन्म देण्यासाठी मानवी रूप धारण केले होते. तिने स्पष्ट केले की ती वासूंना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हस्तिनापुराला आली होती आणि राजा शांतनुसोबत त्यांचे वास्तव्य हा या कराराचा एक भाग होता. तिचे शब्द ऐकून राजाचे डोळे आश्चर्याने रुंद झाले. जेव्हा गंगाने बोलले संपवले तेव्हा तिने उघड केले की पृथ्वीवरील तिचा काळ संपला आहे. तिने तिचा उद्देश साध्य केला होता. 8 वासू आता त्यांच्या मानवी रूपांपासून मुक्त झाले होते आणि त्यांचे वडील राजा शांतनु यांनी बाळामाही आनंदाचे अनेक प्रदेश मिळवले होते. तिच्या पतीकडे शेवटच्या नजरेने पाहिल्यावर गंगा मंद हवेमध्ये नाहीशी झाली. तिच्या मागे फक्त एक सौम्य वारा उरला ज्याने तिचे नाव कुजबुज ठेवले. गंगादत्त, जो मुलगा तिचा वासा पुढे नेणार होता. मेयूच्या पवित्र जंगलात जिथे फुलांच्या सुगंधाने आणि पानांच्या सौम्य धर्मघाटाने हवा गोड होती, तिथे अपन नावाचा एक शहाणा आणि शक्तिशाली ऋषी राहत होता. तो समुद्राचा देव वरुण याचा मुलगा होता आणि तपस्वी भक्तीचे जीवन जगण्यासाठी सांसारिक सुखाचा त्याग केला होता. या पवित्र आश्रयस्थानात त्याने नंदिनी नावाच्या भव्य दाईची देखभाल केली, जिच्याकडे सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती होती. एके दिवशी जेव्हा अपवा त्याच्या संध्याकाळच्या विधीसाठी फळे गोळा करण्यासाठी बाहेर जात होता तेव्हा पृथ्वीच्या नेतृत्वाखाली वासूचा एक गट जंगलात आला. सौंदर्य राणी मोहिनीने सुशोभित त्यांच्या बायका जंगलात मुक्तपणे भटकत होत्या. तेथील आनंदाचा आनंद घेत होत्या. त्यांच्यामध्ये देवची पत्नी होती जिने नंदिनीला शांतपणे चरताना पाहिले. तिच्या वैभवाने आणि सामर्थ्याने मंत्रमुग्ध होऊन तिने आपल्या पतीला विनंती केली की ती गाय त्यांच्या दिव्य क्षेत्रात परत आणावी, जेणेकरून त्यांची मैत्रीण जितावती त्यातून पिऊ शकेल आणि कायम तरुण राहू शकेल. आपल्या पत्नीच्या शब्दांनी प्रभावित होऊन देवने आपल्या भावांच्या मदतीने नंदिनीची चोरी केली. आपली प्रिय गाय बेपत्ता असल्याचे पाहून परतल्यावर अपावा रागाने भरून गेला. त्याने आपल्या तपस्वी दृष्टिकोनातून चोरी पाहिली आणि वासूंना शाप दिला आणि जाहीर केले की ते पृथ्वीवर नश्वर म्हणून जन्म घेतील. वासूंना त्यांच्या भवितव्याची जाणीव झाली आणि त्यांनी अपवाची क्षमा मागण्यास घाई केली. मात्र शहाणा खुशीने मागे हटण्यास नकार दिला, असे सांगून की तो रागाने बोलला होता, पण तरीही त्याचा शाप पूर्ण करण्याचा त्याचा हेतू होता. त्याने त्यांना सांगितले की त्यांच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत ते त्याच्या क्रोधापासून मुक्त होतील. परंतु ज्या देवने हे पाप केले होते त्याला काही काळ पृथ्वीवर राहावे लागेल. वासून निघून जात असताना ते गंगा देवीकडे आले, जी तिच्या पवित्र रूपात राहत होती. त्यांनी तिला त्यांना वरदान देण्याची विनंती केली. त्यांचा जन्म होताच तिने त्यांना पाण्यात टाकले पाहिले. अशा प्रकारे त्यांना त्यांच्या पृथ्वीवरील जीवनापासून मुक्त केले पाहिजे.
त्यांच्या विनवणीने विचलित झालेल्या देवीने सहमती दर्शवली आणि मुलाला त्याच्या निवडलेल्या प्रदेशात घेऊन जाऊन गायब झाली आणि देवव्रत नावाचा मुलगा मोठा होऊन आपल्या वडिलांच्या सर्व कर्तृत्वाच्या पलीकडे गेला आणि भरत राजवंशाचा एक महान राजा बनला. मात्र शांतनूचे दुःखी अंतकण भारदस्त राहिले, कारण त्याने आपली प्रिय पत्नी गमावली होती आणि आता त्याच्याजवळ त्यांच्या एकत्र घालवलेल्या वेळेच्या केवळ आठवणी उरल्या होत्या. जशी वर्ष जात गेली तसतशी महाभारताची आख्यायिका उलगडत गेली, ज्यात प्रसिद्ध राजा शांतनू आणि त्याचा मुलगा देवव्रत यांची कथा सांगितली गेली, जो हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात आदरणीय नायकांपैकी एक बनला. बऱ्याच काळापूर्वी भरतच्या भूमीवर शांतनू नावाचा एक राजा होता, जो त्याच्या शहाणपणासाठी, सद्गुणांसाठी आणि सत्यतेसाठी सर्वांचा आदरणीय होता. तो एक न्यायी शासक होता, जो त्याच्या आत्मनियंत्रण, उदारता, क्षमाशीलता, बुद्धिमत्ता, विनम्रता, संयम आणि श्रेष्ठ ऊर्जेसाठी ओळखला जात असे. त्याच्या मानेवर शंखासारख्या 3 रेषा होत्या आणि त्याचे रुंद खांदे क्रोधित हत्तीसारखे होते. राजघराण्याची सर्व शुभचिन्हे त्याच्यात होती, ज्यामुळे तो सद्गुणांचा खरा अवतार बनला. जेव्हा त्याने कुरु लोकांची चित्तवेधक राजधानी हस्तिनापुरावर राज्य केले, तेव्हा त्याच्या सुदीर नेतृत्वाखाली शांतनूच्या लोकांची भरभराट झाली. गाद्या सद्गुण आणि उदारतेसाठी समर्पित होता आणि त्याचे गादे सर्व प्राण्यांमध्ये शांतता आणि सलोख्याने चिन्हांकित होते. त्याच्या अधिपत्याखाली कोणत्याही हरिण, डुक्कर, पक्षी किंवा इतर प्राण्यांना अनावश्यकपणे मारले गेले नाही. जिथे दयाळूपणा आणि दया होती. एके दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एका हरणाचा पाठलाग करताना शांतनूने पाहिले की नदी उथळ झाली आहे. तो या विचित्र घटनेवर विचार करू लागला. नदीच्या अचानक बदलासाठी कारण शोधत होता. विचार करत असताना त्याला एक सुंदर, सुसंस्कृत आणि प्रेमळ तरुण दिसला, ज्याने आपल्या आकाशीय शस्त्राने नदीचा प्रवाह रोखला होता. शांतनूला या विलक्षण कामगिरीचे आश्चर्य वाटले, परंतु जसजसे त्याने जवळून पाहिले तसंच त्याच्या लक्षात आले की त्या तरुणाचे स्वतःशी एक विलक्षण साम्य आहे. तथापि शांतनूची त्याचा मुलगा देवव्रत, ज्याला त्याने जन्मानंतर फक्त एकदाच पाहिले होते, त्याची आठवण धुसर होती आणि तो त्या तरुणाला त्याच्या समोर ठेवू शकला नाही. त्याच्या वडिलांना ओळखणारा तरुण मंद हवेत गायब झाला, ज्यामुळे काळाला गोंधळून गेला. शांतनू गंगाकडे वळला, ज्याने उघड केले की तो तरुण खरोखरच त्याचा स्वतःचा मुलगा देवव्रत होता, जो तिच्या गर्भातून जन्मला होता. तिने अलंकार आणि सुंदर पोशाखाने सुशोभित केलेले संतान शांतनूला दाखवले, परंतु राला देवीला तिच्या नवीन रूपात ओळखण्यास अपयशी ठरला. त्यानंतर गंगाने त्याला सांगितले की त्यांचा 8वा मुलगा देवव्रत हा एक पराक्रमी योद्धा होता. ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये कुशल आणि उत्कृष्ट बुद्धिमत्तेने सुसज्ज होता. शांतनू आपल्या मुलाला हस्तिनापुराला परत घेऊन गेला, जिथे लोकांनी त्याचे स्पष्ट वारस म्हणून स्वागत केले. राजकुमाराने लवकरच त्याच्या अनुकरणीय वर्तनामुळे त्याच्या वडिलांची आणि पौरवांची मने जिंकली. शांतनू आपल्या मुलासोबत आनंदाने राहत होता, ज्याला एक दिवस पराक्रमी राजा होणार असलेल्या तरुण योद्ध्याचा अभिमान होता. मात्र नियतीने शांतनूसाठी इतर योजना आखल्या होत्या. 4 वर्षे उलटून गेली आणि त्याला यमुनेच्या काठावरील जंगलांचा शोध घेण्याची तीव्र इच्छा झाली. तो जंगलात भटकत असताना त्याला जवळच्या बोटीतून निघणाऱ्या गोड सुगंधाचा सुगंध जाणवला. आश्चर्यचकित होऊन राजाने त्या सुगंधाचा पाठलाग केला आणि त्याला एक सुंदर मुलगी सापडली, जी एका मच्छीमाराची मुलगी होती, जी नदीच्या पलीकडे प्रवासी घेऊन जात होती. तिच्या दिव्य सौंदर्याने मंत्रमुग्ध झालेले सद्र हस्तिनापूरच्या शांत वातावरणात राजा शांतनूला शेवटी सत्यवतीमध्ये त्याचा परिपूर्ण जोडीदार सापडला होता. या संयोगाला 2 मुलांचा आशीर्वाद मिळाला होता. प्रत्येक जण एक अद्वितीय नीती घेऊन जन्माला आला होता. मोठा मुलगा चित्रांगदा हा शौर्य आणि सामर्थ्याचा आदर्श होता. त्याच्याकडे एक कविचल ऊर्जा होती, जी त्याला लवकरच पुरुषामध्ये एक महान व्यक्तिमत्व बनवेल. त्याचा धाकटा भाऊ विचित्रवीर्य तितकाच प्रभावी होता. त्याने धनुर्धर म्हणून उल्लेखनीय कौशल्य दाखवले आणि त्याच्या वडिलांचा अभिमान मिळवला. जेव्हा शांतनूने आपल्या मुलांना मोठे होताना पाहिले, तेव्हा तो आपल्या खांद्यावर वेळेचा भार लावू शकला नाही. अपरिहार्य वर्षे उलटू लागली होती आणि लवकरच राजाला समजले की त्याची स्वतःची नश्वर गुंडाळी जवळ येत आहे. जर अंतकरणाने शांतनू त्याच्या 2 मुलांना आणि त्याच्या प्रेम असलेल्या राजाला मागे सोडून देवांच्या राज्यात चालला. शांतनूचा शहाणा आणि पराक्रमी मुलगा भीष्माने सत्तेचे सुरळीत हस्तांतरण सुनिश्चित करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्याने चित्रांगदाला सिंहासनावर बसवले, त्याला कुरूवर राज्य करण्याची जबाबदारी सोपवली. तरुण राजकुमार निराश झाला नाही. त्याच्या ऐश्वर्याने आणि सामर्थ्याने
त्याला लवकरच एक गल्ली लावणारी शक्ती बनवले. त्याचे पराक्रम इतके प्रसिद्ध होते की गंधर्वांचा शक्तिशाली गाला जो राजकुमार नावाचा होता, त्यानेही त्याला चकमकीसाठी बाहेर काढले. कुरुक्षेत्रातील सरस्वती नदीच्या काठावर एका पौराणिक द्वंद्वयुद्धासाठी मंच तयार करण्यात आला होता. 3 वर्ष चाललेल्या भीषण लढाईत दोन्ही लढवय्ये आमने सामने आले. बाणांच्या झंझावाताने आणि युद्धाच्या आरडाओरड्याने हवा भरून गेली होती, कारण दोन्ही योद्धे त्यांच्या पूर्ण ताकदीने लढले होते. शेवटी गंधर्वच विजयी झाला. त्याचे श्रेष्ठ पराक्रम किंवा चतुराई चित्रांगावर मात करण्यासाठी खूप जास्त सिद्ध झाली. जेव्हा त्याच्या मुलाच्या निधनाची बातमी भीष्माला पोहोचली, तेव्हा तो त्या मूर्ती योद्धेबद्दलच्या तीव्र दुःखाने आणि आदराने भरून गेला. त्याने चित्रांगाचे अंतिम संस्कार केले, ज्यामुळे त्याच्या आत्म्याला शाश्वत शांती मिळेल. मोठा मुलगा गेल्यानंतर भीष्माने त्याचे लक्ष विचित्रविल्याकडे वळवले, जो अजूनही अल्पसंख्याक होता. शहाणा काकाने स्वतःला तरुण राजकुमाराच्या आधिपत्याखाली ठेवले आणि राजघराण्यातील विश्वासघाती पाण्यातून त्याला मार्गदर्शन केले. भीष्माच्या सावध नजरेत विचित्राविने एक सक्षम आणि न्यायी शासक बनला. त्याने आपल्या काकाला दिलेल्या शहाणपणाबद्दल त्याची पूजा केली. भीष्माने त्या बदल्यात तरुण राजकुमाराला हानीपासून वाचवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि हे कर्तव्य कोणत्याही किंमतीत काय मातले गेले याची खात्री केली. जसजशी वर्षे गेली तसंच दोघांमधील बंधन आणखी मजबूत झाले. विचित्राविने त्याच्या ज्ञानी आणि आदरणीय काकांकडून शासन आणि नेतृत्वाबद्दलचे मौल्यवान धडे शिकला. अशा प्रकारे हस्तिनापूरचे राज्य भीष्मांच्या मार्गदर्शनाखाली भरभराटले येत राहिले. वाराणसीच्या भीषण उष्णतेमध्ये सातनूचा मुलगा भीष्म हे राजांचे शहर उंच आणि गर्विष्ठपणे उभे होते. त्याची आई सत्यवती हिने त्याला एक महत्वाचे काम सोपवले होते. काशीच्या राज्यातून 3 कन्यांना घरी आणणे, जी निवड समारंभात सहभागी होणार होती. ज्ञानी आणि न्यायी भीष्माला माहित होते की हा सामान्य विधी नाही. कन्यांना त्यांचे पती निवडण्याची ही संधी होती आणि त्याने त्यांना आपल्या संरक्षणाखाली घेण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. जेव्हा तो शहरात पोहोचला तेव्हा भीष्माने पाहिले की देशाच्या कानाकोपऱ्यातून राजे त्याच्या समोर जमले आहेत. ते एकमेकांकडे पाहत असताना हानेत तणाव होता. सूर्यप्रकाशात त्यांची शस्त्रास्त्रे चमकत होती. भीष्माने आपल्या भावाच्या विचित्राविनेच्या वतीने 3 कन्यांची निवड केली आणि गरज भासल्यास आपण त्यांना बळजबरीने घेऊन जाऊ अशी घोषणा करत त्यांना आपल्या रथावर बसवले. जमलेल्या सम्राटांना त्यांच्या प्रतिष्ठेच्या या अपमानामुळे संताप आला. ते एकसारखे उभे राहिले. रागाच्या भरात त्यांच्या हात थप्पड मारत आणि त्यांचे कवच धारण करू लागले. त्यांच्या दागिन्यांचा आणि शस्त्रास्त्रांचा आवाज गडगडाटासारखा होता, ज्यामुळे शहराचा पाया हादरला. इतक्या शत्रूंचा सामना करण्याची आशा बाळगून भीष्माने त्यांना युद्धासाठी आव्हान दिले. त्यानंतरची लढाई भीषण आणि अविरत होती. तो झाडाप्रमाणे बाण हवेत उडत होते. प्रत्येक राजा धनुष्याने आपल्या कौशल्याने इतरांना मारे टाकण्याचा प्रयत्न करत होता. भीष्म मात्र एक गणना करण्यासारखी शक्ती असल्याचे सिद्ध झाले. त्याचे बाण वेगाने आणि खरे उडत होते, प्रत्येक राजाला अचूकपणे छेदत होते. लढाई अनंत काळासाठी चिडली होती, ज्यात दोन्ही बाजूंनी एक चतुर्थांश शही दिले नाही. लढाई त्याच्या चरमोत्कर्षावर पोहोचताच कदाचित देव स्वतः भीतीने पाहत असतील. भीष्माचे पराक्रम अतुलनीय होते आणि त्याने डावीकडील आणि उजवीकडील राजांची कत्तल केली. त्यांची शस्त्रास्त्रे आणि डोकी वादळापूर्वी शतऋतूतील पानांप्रमाणे विखुरले. तरीही त्याच्या पराक्रमी प्रयत्नानंतरही भीष्माला माहीत होते की तो त्या सर्वांना एकाच वेळी पराभूत करू शकत नाही. तेव्हा मद्राचा पराक्रमी योद्धा राजा साल्या घटनास्थळी पोहोचला. त्याच्या स्वतःच्या शौर्याने बोलवण्यात आलेल्या साल्याने भीष्माला खाली खेचण्याचा निर्धार करत एका उग्र बैलाप्रमाणे त्याच्याकडे धाव घेतली. दोन्ही योद्धे सामर्थ्य आणि कौशल्याच्या नेत्रदीपक प्रदर्शनात भिडले. त्यांचे धनुष्य एका पाठोपाठ एक बाण मारत होते. भीष्म आणि साल्य यांच्यातील लढाई बघण्यासारखी होती. प्रत्येक योद्धा आपल्या पराक्रमात दुसऱ्याला माने टाकण्याचा प्रयत्न करत होता, पण शेवटी भीष्मच्या अतुलनीय कौशल्याने तो दिवस जिंकला. आपल्या विश्वासू वरून धनुष्याने त्याने साल्याच्या घोड्यांचा आणि रथाचा वध केला, ज्यामुळे राजाला स्वतःचा जीव देऊन माघार घ्यावी लागली. स्वयंनिवड समारंभाच्या समाप्तीनंतर भीष्म हस्तिनापुराला परतले, जी राज्याची राजधानी होती. आपल्या मुलाच्या ककाली मृत्यूनंतर सत्यवती दुःखात बुडून गेली होती. तिच्या सून आणि तिच्या बाजूला खडकासारखी उभ्या असलेल्या भीष्माचे सांत्वन करण्यासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण जेव्हा ती त्याच्याकडे वळली तेव्हा तिच्या अश्रूने भरलेले डोळे तिला समजले की तो त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याची गुरुकिल्ली आहे. भीष्म, ती थरथरत्या आवाजात
म्हणाली, माझ्या मुलाच्या अंत्यसंस्काराचे विधी झाले आहेत. आमची रांगणा आता तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही आमच्या कुटुंबाची शेवटची आशा आहात. शांतनुचा वारसा टिकून ठेवण्यासाठी तिने खांबून पुढे जाण्यापूर्वी तिचे विचार गोळा केले. सद्गुणी माणूस म्हणून तुम्हाला सद्गुणाचे मार्ग आणि कर्तव्याचे आदेश माहीत आहेत. वेद आणि आमच्या लोकांच्या चालीरीतीविषयीच्या तुमच्या समजुतीमध्ये तुम्ही शुक्रा आणि अंधिरांच्या बरोबरीचे आहात. सत्यवतीचे शब्द नैराश्याने भरलेले होते, परंतु भीष्माने लक्षपूर्वक ऐकले. त्याची अभिव्यक्ती अतूट होती. त्याला माहित होते की ती त्याला त्याची ब्रह्मचर्याची शपथ बाजूला ठेवण्यास, पत्नी घेण्यास आणि त्यांची कौटुंबिक रेषा पुढे चालू ठेवण्यासाठी मुले निर्माण करण्यास सांगत होती. परंतु तिला तिच्या शब्दांचे वजन देखील माहीत होते, कारण त्याला आपल्या पूर्वजांबद्दलची कर्तव्ये पार पाडण्याचे महत्त्व समजले होते. तुम्ही मला काय करायला सांगत आहात हे मला माहीत आहे. भीष्म शेवटी ठाम पण सौम्यपणे म्हणाला, पण मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की माझी शपथ ही अशी गोष्ट नाही जी मी सहजपणे बाजूला ठेवू शकतो. मी स्वतःला सत्य आणि सत्वनासाठी वचन दिले आहे. तो थांबला. त्याच्या डोळ्यात खोल दुःख घेऊन सत्यवतीकडे पाहत, मला माहित आहे की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, परंतु मी तुम्हाला खात्री देतो की मी वैयक्तिक इच्छा किंवा स्वार्थाने प्रभावित होऊ शकत नाही. भीष्माचे शब्द ऐकून सत्यवतीचा चेहरा खाली पडला आणि एका क्षणासाठी असे वाटले की तिचे द्वार तिला पुन्हा एकदा भारावून टाकेल. पण मग ती बोलली, तिचा आवाज स्थिर आणि दृढ, भीष्म, मला माहित आहे की तुमची प्रतिज्ञा ही हलक्यात घेण्यासारखी गोष्ट नाही. पण आमच्या कुटुंबाचा, आपल्या पूर्वजांचा विचार करा, जे त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आमच्यावर अवलंबून आहेत. आम्ही त्यांना निराश करू शकत नाही. ती थांबली. तिच्या डोळ्यांनी भीष्माचे डोळे बंद केले. या आणीबाणीचा विचार करा भीष्म, आम्ही आमच्या वंशाचे कर्तव्य विचारात घ्या. भीष्माने सत्यवतीचे शब्द ऐकले. त्याची अभिव्यक्ती वाचण्यायोग्य नव्हती. त्याला माहित होते की ती बरोबर आहे. त्यांच्या कुटुंबाचे भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे की त्याने पत्नी घेतली आणि मुले जन्माला घातली. पण त्याला हे देखील माहित होते की तो त्याच्या ब्रह्मचर्याच्या शपथेचा विश्वासघात करू शकत नाही. कितीही योग्य गोष्ट वाटत असली तरीही आणीबाणीच्या काळात आपल्या क्षत्रिय परंपरेची मागणी काय आहे ते मी तुम्हाला सांगेन. भीष्म शेवटी ठाम पण संयमी आवाजाने म्हणाला, आपण वीरवान पुजाऱ्याशी आणि संकट काळात मान्य असलेल्या पद्धतीशी परिचित असलेल्याशी सल्लामसलत केली पाहिजे. आपल्या कुटुंबासाठी काय सर्वोत्तम आहे याचा विचार केला पाहिजे. प्राचीन काळात जमदग्नीचा मुलगा राम त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर रागाच्या भरात जळून खाक झाला आणि त्याने हयहयांच्या राजाला त्याच्या कुऱ्हाडीने ठार मारले. त्यानंतर तो आपल्या पराक्रमी धनुष्य आणि वेगवान बाणांचा वापर करून क्षत्रिय जमातीचा 21 वेळा नाश करण्यासाठी, जग जिंकण्यासाठी निघाला. आमाच्या कृतींचा परिणाम म्हणून पृथ्वी क्षत्रियांविना राहिली आणि ब्राह्मणांनी क्षत्रिय स्त्रियांच्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. ही मुले कामातून नव्हे तर सद्गुणातून जन्माला आली होती आणि ते त्यांच्या आईच्या पत्नीचे होते. जरी तो जिवंत नसला तरी यामुळे भीष्माला उत्तत्या आणि त्याची पत्नी मंता नावाच्या एका ज्ञानी ऋषीबद्दलची आणखी एक प्राचीन कथा आठवली. स्वर्गातील पुजारी आणि उत्तताचा धाकटा भाऊ बृहस्पती त्याच्या अंतःकरणात इच्छा बाळगून मंताकडे गेला. तथापि तिने त्याला नकार दिला आणि स्पष्ट केले की ती आधीच उत्तताच्या मुलासह गर्भवती होती आणि दुसऱ्यासाठी जागा नव्हती. बुद्धिमान असूनही बृहस्पती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि नातेसंबंध पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. बृहस्पतीच्या हेतूबद्दल जाणीव असलेल्या जन्मलेल्या मुलाने त्याला संबोधित केले की ते 2 लोकांसाठी जागा नाही, मी आधी ते घेतले आहे. मुलाच्या शब्दांकडे बृहस्पतीने दुर्लक्ष केले, ज्याने त्याची प्रती सुरू ठेवली. परिणामी त्याला न जन्मलेल्या मुलाने शाप दिला आणि तो अन्न जन्माला आला. अन्न, ऋषी, दीर्घतम मास यांना वेदांबद्दल खूप ज्ञान होते आणि अखेरीस त्यांनी प्रवशी नावाच्या एका तरुण ब्राह्मण मुलीशी विवाह केला. त्यांच्याबरोबर त्यांना अनेक मुले झाली, ज्यात गौतम हा त्यांचा मोठा मुलगा होता. तथापि ही मुले लोभ आणि मूर्खपणामुळे शोषली गेली. त्याच्या स्वतःच्या उल्लंघनांची जाणीव असलेल्या धर्मतमाने सुरभीच्या मुलाकडून त्यांच्या आदेशाच्या प्रथा शिकल्या आणि त्यांचे आदरपूर्वक पालन करण्यास सुरुवात केली. तथापि या बदलाला इतर मुनींनी चांगला प्रतिसाद दिला नाही. ज्यांनी त्याला पापी म्हणून पाहिले त्यांनी त्याला नाकारले आणि त्याची पती प्रदेशी देखील त्याच्यावर असमाधानी झाली. रागाच्या भरात अंधार ऋषी त्याच्या पत्नीला आणि मुलांना म्हणाला, मला क्षत्रियांकडे घेऊन जा आणि मग तू श्रीमंत होशील. मात्र परदेशीने उत्तर दिले की तिला आनंद हवा आहे, तिच्या पतीच्या कृतीमधून मिळणारी संपत्ती नाही. त्यानंतर प्रत्येक स्त्रीने तिच्या आयुष्यासाठी एका पतीचे पालन करावे आणि दुसऱ्याशी असलेल्या कोणत्याही संबंधामुळे ती तुटेल असा एक नियम दिला आहे.
शब्द ऐकून प्रौशीला घार आला आणि त्याने आपल्या मुलांना आपल्या वडिलांना गंगेच्या पाण्यात फेकण्याची आज्ञा दिली. दुष्ट गौतम आणि त्याच्या भावांनी दीर्घतमाला तरात्याला बांधले आणि त्याला नदीच्या देश समर्पित केल्यानं कुशी नदीच्या काठावरून जात असताना तो राज्यात पोहोचेपर्यंत अनेक प्रदेशांमधून गेला. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत होता. गर्दीच्या रस्त्यांवर एक उबदार नारींनी प्रकाश पडत होता. या शांततेत राजा शांतनूचा पराक्रमी योद्धा आणि सल्लागार भीष्म, त्याची आई सत्यवती तिच्याबरोबर तिच्या खोल्यांमध्ये बसला. संभाषण भरत राजवंशाच्या भविष्याकडे वळले, जे राजाच्या वारसाला जन्म देण्याच्या असमर्थतेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर होते. भीष्म गंभीर चिंतेने म्हणाला, आई माझे म्हणणे ऐका. मी एक असा मार्ग सुचवत आहे ज्याद्वारे आमची वंशावली टिकवता येईल. आपल्या मुलाच्या विचित्र विल्याच्या पत्नीला मुले होण्यासाठी आपण एका विद्वान ब्राह्मणाला आमंत्रित केले पाहिजे. सत्यवतीचे डोळे समजूतदारपणाने उजळले आणि ती हळुवारपणे हसली. तिचा आवाज तिची थरथरत होता. माझे वडील एक सद्गुणी माणूस होते, तिने सुरुवात केली, आणि त्याने एक बोट ठेवली होती. एक दिवस मी ती बोट चालवायला गेलो आणि असे घडले की महान ऋषी पराशर त्या बोटीवर चढले. ते इच्छेने उत्तेजित झाले आणि मला सौम्य शब्दात संबोधित केले. माझ्या वडिलांच्या शापाच्या भीतीने मी अखेरीस त्यांच्या विनंत्यांना बळी पडलो. सत्यवतीचा आवाज कुजबुजला आणि ती पुढे म्हणाली, पण त्याआधी माझ्या शरीरात एक उग्र दुर्गंधी होती. ऋषी पराशरांनी ती काढून टाकली आणि मला माझा सध्याचा सुगंध दिला. त्या चकमकीतून जन्मलेल्या व्यास या आपल्या मुलाबद्दल बोलताना सत्यवतीचे डोळे अश्रूंनी चमकले. ते महान ऋषी आहेत, जे मोठ्या तपस्वी शक्तीने संपन्न आहेत, ज्यांना द्वैपायन नावाने ओळखले जाते. त्यांनी वेदांना 4 भागांमध्ये विभागले आहे आणि त्यांना व्यास, विभाजक किंवा व्यवस्थापक म्हणतात. सत्यवतीने आपल्या मुलाला हस्तिनापुराला बोलावण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे भीष्माचे डोळे समजूतदार झाले. महान ऋषी त्यांच्यासमोर प्रकट झाला. त्याचा गडद कण त्याच्या तपस्वी शक्तीचा पुरावा होता. त्याने आपल्या आईला नमन केले आणि त्यांच्या कुलगुरूंच्या उपासनेचा स्वीकार केला. सत्यवतीने त्याला संबोधित केले, हे विद्वान मुलांचा जन्मपिता आणि आई या दोघांकडून होतो, त्यामुळे ते दोन्ही पालकांची सामायिक मालमत्ता आहेत. सत्यवतीने तिची योजना स्पष्ट करत असताना व्यासाने लक्षपूर्वक ऐकले. त्याने विचित्रवीर्याच्या पत्नीला त्यांच्या कालवंशाची निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी मुले जन्माला घालण्याचा प्रस्ताव ठेवला. सद्गुण आणि कर्तव्याबद्दलच्या भक्तीने त्याचे डोळे चमकून ऋषी सहमत झाले. मी माझ्या भावंडांना इतके अवास्तव देईन, तो म्हणाला, जे तुमच्या बाबतीत तपश्चर्येसाठी सर्वात कठोर असेल. सत्यवतीची सून ओसनच्या राजकुमारीला तिच्या खोलीत बोलावले गेले, जिथे तिला स्वतः व्यासाकडून सूचना मिळाल्या. कशी जसे प्रकट झाले तसे अचानक गायब झाले. त्याच्या जाण्याच्या साक्षीदारांमध्ये भीती आणि श्रद्धेची भावना मागे सोडलेली जशी हस्तिनापुरावर रात्र पडली. तिच्या मासिक हंगामाच्या समाप्तीनंतरच्या 7 तासांमध्ये सत्यवतीची सून राजकुमारी अंबिका तिच्या सासूद्वारे त्यांच्या झोपण्याच्या खोलीत नेण्यात आली. ती एका विलासी अंथरुणावर बसली असताना सत्यवती असे शब्द बोलली, ज्यामुळे इतिहासाचा मार्ग बदलेल. हे कोसलच्या राजकुमारी, तुझ्या पतीला एक मोठा भाऊ आहे, जो आज रात्री तुझ्या बाळाप्रमाणे तुझ्या गर्भात प्रवेश करेल. झोपायला न जाता त्याची वाट पाहा. खोलीत दिवस जळत असताना सत्य बोलणारा व्यास, त्याचा गडद चेहरा, आंब्याच्या रंगाचे चिकटलेले कुणूक चमकणारे डोळे आणि कुरकुरीत दाढी घेऊन आत शिरला. अंबिका या भव्य आकृतीच्या भीतीने तिचे डोळे घट्ट बंद केले, परंतु व्यास तिला चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्याने सत्यवतीला सर्वात मोठी राजकुमारी असलेल्या अंबिकाबाबत वचन दिले होते आणि आता तो ते पूर्ण करण्यासाठी तिथे होता. अंबिका एक कुशन पुत्राला जन्म देईल का, असे तिने व्यासाला विचारले. तेव्हा सत्यवतीला आपल्या सूनबद्दलची आईसारखी काळजी स्पष्ट दिसत होती. व्यासाने उत्तर दिले की मूळ सामर्थ्याने 10,000 हत्तींच्या बरोबरीचे असेल. जो महान शिक्षण, बुद्धिमत्ता आणि ऊर्जा असलेला एक प्रसिद्ध शाही ऋषी आहे. तथापि त्याच्या आईच्या चुकीमुळे तो आंधळा होईल. एक आंधळा व्यक्ती कुरूचा योग्य राहायला कसा बनू शकतो, असे विचारल्यावर सत्यवतीच्या हा भावाला चिंता वाटू लागली. तिने व्यासाला आणखी एक राजा कुरू लोकांना देण्याची विनंती केली, पण ऋषी फक्त म्हणाले, तसे होऊ दे. आणि त्यामुळे अंबिका एका आंधळ्या मुलाला जन्म देतेवेळी निघून गेला आणि सत्यवतीने पुन्हा एकदा व्यासाला बोलावले. यावेळी तिच्या सूनची संमती मिळवल्यानंतर ऋषी पूर्वीप्रमाणे त्याचा भाऊ अंबालिकाच्या दुसऱ्या पत्नीकडे आला. त्याला पाहून ती घाबरून फिकट झाली आणि व्यास तिला म्हणाला, कारण तू माझ्या कुरूप चेहऱ्याच्या भीतीने फिकट झाला होतास, तुझा मुलगा रंगाने फिकट होईल.
हे सुंदर चेहऱ्याच्या तुझ्या मुलाचे नाव देखील पांडू फिकट असेल वा व्यास अंबालिकाच्या खोलीतून निघाला तेव्हा तो त्याच्या आईला भेटला, ज्याने भावी मुलाबद्दल विचारले. ऋषीने उत्तर दिले की मून फिकट रंगाचे असेल आणि त्याला पांडू नावाने ओळखले जाईल. सत्यवतीने पुन्हा ऋषीकडे दुसऱ्या मुलाची भीक मागितली आणि त्याने तिला सांगितले तसे होऊ द्या, आणि म्हणून अंबालिकाने फिकट रंगाच्या मुलाला जन्म दिला. काही काळानंतर जेव्हा सर्वात मोठी राजकुमारी अंबिका हिचा मासिक हंगाम पुन्हा एकदा सुरू झाला तेव्हा सत्यवतीने तिला पुन्हा व्यासाकडे जाण्यास सांगितले. मात्र त्याचा उग्र चेहरा आणि तीव्र गंध लक्षात आल्याने तिने स्वतः तसे करण्यास नकार दिला. त्याऐवजी तिने तिच्या स्वतःच्या दागिन्यांनी सुशोभित केलेल्या तिच्या एका दासीला ऋषीच्या देखरेखीसाठी पाठवले. दासी उभी राहिली आणि तिने व्यासाला आदरपूर्वक अभिवादन केले. जेव्हा तिला विचारले गेले तेव्हा ती त्याच्या जवळ बसली. महान एका गजबजलेल्या रांगेत राजा जन्मलेल्या गहन चिंतनशील अवस्थेत बसला होता. त्याच्या नजरेस त्याच्यासमोर उभे असलेल्या वयस्सांपायनावर नजर होती. राजाची उत्सुकता पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एका कथेने वाढली होती आणि त्याने वयस्सांपायनाला न्यायाचा देव असलेल्या धर्माची कथा सांगण्यास सांगितले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचे एक डोळे दूरवर टक लावून बोलू लागले. तेथे मांडवी नावाचा एक ब्राह्मण तपस्वी राहत होता, जो त्याच्या कर्तव्यांप्रती असलेल्या अविचल समर्पणासाठी आणि सत्य आणि तपश्चर्याप्रती असलेल्या त्याच्या अविचल बांधिलकीसाठी प्रसिद्ध होता. अनेक वर्ष मांडवे त्याच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारावर बसला होता. त्याचे हात मौनाच्या व्रताचे पालन करण्यासाठी उंच केले होते, जणू विश्वमर्मर सखोल ध्यानात आहे जसे वयस्सांपायनाच्या शब्दाने एक स्पष्ट चित्र रेखाटले. तसंच ते दृश्य राजा जन्मेल्याच्या मनाच्या डोळ्यांसमोर उलगडले. एका झाडाच्या सावलीत शांत आणि शांत मांडण्याची प्रतिमा बसली होती. त्याचे डोळे चिंतनाने बंद झाले होते, पण अचानक लुटमारीच्या वजनासह त्यांच्या पावलांवर जड असलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीच्या आगमनाने शांतता भंग पावली. त्यांनी पवित्र जागेत आपली लूट लपवून आश्रमात आश्रय घेतला. चोरांच्या टाचांवर खेळलेल्या राजाच्या अधिकाऱ्यांना लोकस्य आणि त्यांची लूट छावणीत लपलेली आढळली. त्यांचा संशय मांडव्यावर पडला, जो त्याच्या सभोवतालच्या गोंधळामुळे शांतपणे झाडाखाली बसला होता. अधिकाऱ्यांनी तपस्वीला चोरासह पकडले आणि राजासमोर आणले. त्याची जाणीव नसल्याने राजाने मांडव्याला त्याच्या कथित सहकार्यासह फाशीची शिक्षा सुनावली. अधिकाऱ्यांनी अज्ञानाने कृती करत पूज्यभोशीला दंडावर लटकून शिक्षा पूर्ण केली. परंतु धारदा भाल्याने विकले गेल्यानंतरही मांडण्याच्या शरीराने मृत्यूला बळी पडण्यास नकार दिला. त्याच्या तपस्वी शक्तीने त्याचे जीवन वाचवले होते आणि तो दीर्घ कालावधीसाठी दंडावर लटकलेला होता. रात्री आश्रमावर येत असताना पक्ष्यांच्या रूपातील ज्ञानी ऋषीचा एक गट घटनास्थळी उडाला. त्यांनी मांडव्याला पाहिले, जो दंडावर बसलेला असतानाही गहन ध्यानधारणेत गुंतलेला होता. ऋषी दुःखाने भारावून गेले आणि मांडव्याला विचारले, हे पूज्य ब्राह्मण, तू असे कोणते पाप केस ज्यामुळे हे दुःख झाले आहे? तू असा छळका सहन करतोस? मांडण्याचे डोळे बंद राहिले, पण त्याचा आवाज कमकुवत असला तरी दृढ होता. त्याने उत्तर दिले, मी कोणत्याही चुकीच्या कृत्यापासून निर्दोष आहे. मी सत्य आणि भक्तीचे जीवन जगले आहे. माझे मौन हे अपराधीपणाचे लक्षण नाही, तर धार्मिक मार्गाप्रती माझ्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे. ऋषींनी लक्षपूर्वक ऐकले. त्यांची अंतःकरणे मांडण्याच्या दुर्दशेबद्दल करुणेने भरलेली होती. जेव्हा वयस्सांपायनाने कथा सांगणे संपवले तेव्हा राजा जान एका दूरच्या प्रदेशात, जिथे सूर्य क्षितिजावर बुडाला आणि आकाशाला किरमिजी आणि सोन्याच्या कंगांनी रंगवला, तिथे मांडवी नावाचा एक ऋषी राहत होता. तो मुनीमध्ये एक वाघ होता, जो त्याच्या बुद्धीसाठी आणि तपस्वी संपत्तीसाठी पूज्य होता. एक दिवस जंगलात फिरत असताना त्याला ऋषींचा एक गट भेटला, जो गरमागम चर्चेत गुंतला होता. मानवी त्यांच्या संभाषणाकडे आकर्षित झाला आणि विविध बाबीवरील त्याच्या अंतर्दृष्टीची आणि दृष्टिकोनांची देवाणघेवाण करत त्यांच्यात सामील झाला. तथापि चर्चा जसजशी पुढे सरकत गेली तससा मांडव्याचा सूर कठोर होत गेला आणि तो त्याच्या सभोवतालच्या जगाबद्दल आपली नाराजी व्यक्त करू लागला. ऋषींनी त्याचा राग समजून त्याला विचारले की त्याच्या रागासाठी कोण जबाबदार आहे. मांडव्याने भेदक डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिले आणि घोषित केले, मीच आहे. ज्याने स्वतःला दुखावले आहे, अशा गोष्टीसाठी आणखी कोण दोषी असू शकेल? त्याचे शब्द आव्हानांसारखे हवेत लटकले, ज्यामुळे ऋषी गोंधळून गेले. मानव्याच्या नकळत त्याचा उद्रेक लक्ष न देता गेला नव्हता. सुव्यवस्था राखण्याचे आणि न्याय देण्याचे काम सोपवलेले न्याय अधिकारी दूरवरून त्याच्यावर नजर ठेवून होते. जेव्हा ते मांडव्याच्या जवळ गेले
तेव्हा त्यांनी आपल्या राजाला ऋषींच्या उपस्थितीची माहिती दिली. कोणत्याही कथित चुकीची दुरुस्ती करण्यासाठी उत्सुक असलेला सम्राट घटनास्थळी धावला. तिथे पोहोचल्यावर त्याला मांडव्याला एका दंडावर चिकटलेले दिसले. त्याचे शरीर एका धारदार वस्तूने विणलेले होते. ऋषीच्या जवळ जाताना राजाचे हृदय संतापाने फुलले. ऋषींपैकी सर्वोत्तम आलाने सुरुवात केली. मी अज्ञानात तुमच्यावर रागावला आहे, यासाठी मला माफ करा, अशी मी तुम्हाला विनवणी करतो. तुम्ही माझ्यावर रागावू नये, हे योग्य आहे. सकाळच्या उन्हात धुक्यासारखे विरघळणारा त्याचा राग राजाच्या शब्दांनी शांत झाला. त्यानंतर राजाने मांडव्याच्या शरीरातून स्तंभ काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. डगमगता त्याने ऋषींच्या शरीराच्या अगदी बाहेर असलेल्या एका ठिकाणी दंडुका तोडण्याचा निर्णय घेतला. जरी यामुळे काहीसा दिलासा मिळाला तरी दंडुकाचा एक भाग मांडव्यामध्ये राहिला. तो फिरत असताना ऋषींनी तपश्चर्येचा सर्वात कठोर सराव केला. ज्या प्रदेशांवर इतर लोक कल्पनाही करू शकत नव्हते, मांडव्याची अग्निपरीक्षा दूरदूरपर्यंत प्रसिद्ध झाली, ज्यामुळे त्याला कानी मांडवे ही पदवी मिळाली. ज्याच्या हातात आतल्या आत दंड होता. अनेक वर्षे गेली आणि ऋषींनी जीवनातील कशांची उत्तर शोधत आपली तपश्चर्या सुरू ठेवली. एके दिवशी त्याला न्यायाचा देव धर्माचे निवासस्थान मिळाले. जेव्हा मांडवी सिंहासनाजवळ पोहोचला तेव्हा त्याला एक विचित्र दृश्य दिसले. गवताच्या पट्ट्याने छेदलेला एक लहान कीटक देवाच्या आसनात अडकला. आश्चर्यचकित होऊन ऋषींनी देवाला या विचित्र घटनेबद्दल विचारले. देवाने उत्तर दिले, हे तपस्वी धन, तूच वानपणे कृत्य केलेस. एक छोटेसे मोठ्या आनंदात आणि उत्सवात पांडू आणि कुंतीला 3 मौल्यवान मुले जन्माला आली. त्यांच्या आगमनाची बातमी संपूर्ण कुजमल राज्यात जंगलातील आगीसारखी पसरली आणि तेथील लोक अनियंत्रित उत्साहाने आनंदित झाले. जणू काही दैवी घटनेला प्रतिसाद म्हणून पृथ्वी स्वतः भरभराटीला येऊ लागली. उल्हास सूर्यप्रकाशात पिके पिकली, रसाळ फळे आणि सुगंधी फुले भरपूर होती. आकाशाने सौम्य पाऊस पाडला, ओढ्या जमिनीचे पोषण केले आणि लोकांचे चैतन्य पुनर्जीवित केले. की काही नापीक असलेली झाडे आता नवीन जीव घेऊन फुटली. त्यांच्या फांद्या फळांनी आणि पानांनी भरलेल्या होत्या. पक्ष्यांच्या गोडगाण्याने हवा भरून गेली होती आणि गुरेढोर हलवार खाली सरकत असलेल्या टेकड्यांमधून प्रतिध्वनित होत होती. दूरदूरून व्यापारी गजमजलेल्या शहरांमध्ये आणि गावामध्ये व्यापार करण्यासाठी येत असत. त्यांच्याबरोबर विदेशी वस्तू आणि वस्तू आणत असत. कारागीर आणि कारागीर त्यांचा व्यवसाय करत लोकांच्या रालवारे आणि घरांना सुशोभित करणारी सुंदर कामे करत असत. जसे राज्याची भरभराट होत गेली तसंच तेथील रहिवासी देखील अतुलनीय शांतता आणि समृद्धीच्या युगात शूर योद्धे, विद्वान प्रामाणिक व्यापारी आणि आनंदी कुटुंबे भरभराटला आली. हस्तिनापूर ही राजधानी दुसऱ्या अमरावतीसारखी चमकली. त्याचे दरवाजे आणि कमानी ढगासारखे गरज, त्याचे रस्ते हास्य आणि संगीताने भरलेले. पुरुष आणि स्त्रिया नद्या, तलाव आणि तलावांवर खेळले. त्यांचा आनंद अखंड होता. दक्षिणेकडील कुरु त्यांच्या उत्तरेकडील नातेवाईकांशी असलेल्या सद्गुणी वैमनस्यामध्ये सिद्धचरण आणि ऋषीसारखे जीवन जगले, जे त्यांच्या पावलांवर नीतिमत्तेच्या तत्वांवर मार्गदर्शित होते. हे राज्य सर्वांसाठी एक आश्रयस्थान होते, जे दुःखी आणि विधवा स्त्रियांपासून मुक्त होते. त्यातील विहिरी आणि तलाव स्फटिकासारखे स्वच्छ पाण्याने ओसंडून वाहत होते. ब्राह्मणांची घरे संपत्तीने भरली होती आणि जमीन उत्सवाने उजळली होती. बुद्धिमान आणि न्यायी राजप्रतिनिधी असलेल्या भीष्माने सौम्य हाताने राज्य केले. त्याचे हृदय करुणा आणि शहाणपणाने भरलेले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली राज्याची भरभराट झाली. तेथील लोक समाधानी आणि शांत झाले. सद्गुणांचे चक्र जसजसे पुढे सरकत गेले तसंच शेजारच्या राज्यामधील अधिकाधिक लोक समृद्धी आणि आनंदाच्या आश्वासनामुळे कुळमध्ये सामील होण्यासाठी आले. सुवर्णयुगात पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर हे 3 राजकुमार भीष्माच्या सावध झाले, मोठे झाले. त्यांची अंतःकरणे कर्तव्य आणि भक्तीच्या भावनेने भरलेली होती. त्यांना युद्धकला, वेद आणि विज्ञानात प्रशिक्षण देण्यात आले होते. अभ्यास आणि शिस्तीने त्यांची मने तीक्ष्ण झाली होती. पांडू धनुधर म्हणून, धृतराष्ट्र एक शक्तिशाली माणूस म्हणून, तर विदुर सद्गुण आणि नैतिकतेचे प्रतीक म्हणून चमकला. जशी वर्षे जात गेली तसतशी कुरूंची आख्यायिका वाढत गेली. त्यांची नावे शौर्य, शहाणपणा आणि नीतिमत्तेचे समानार्थी होत गेली. राज्याची समृद्धी हा भीष्माच्या सत्य नेतृत्वाचा आणि त्याच्या राजवटीतील सद्गुणांचा पुरावा होता. पूज्य कुलगुरू भीष्म उंच उभे होते. त्यांचे डोळे शहाणपणाने चमकत होते. ते भार आणि अधिकार असलेल्या आवाजात बोलत होते. आपले गुण आणि कर्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले आपले सुप्रसिद्ध
कुटुंब दीर्घकाळापासून पृथ्वीवरील इतर सर्व राज्यांवर सर्वोच्च शासक राहिले आहे. त्याचे वैभव महान कृष्णद्वैपायन आणि सत्यवती यांच्यासह प्राचीन काळातील अनेक थोर राजांनी कायम आखले आहे. त्यांच्या वैभव मी